हॅलो. धन्यवाद प्रसाद सर. धन्यवाद प्रसाद सर. सामना आपण पाहतोय तो मानपाड विपक्ष संदप. संदप संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम मानपाडा संघाला इथे फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. सामना 4 षटकांचा असेल. 1 षटक पॉवर प्लेचा असेल. गोलंदाज सज्ज होतात. मधुकर सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात. आपण पाहतोय विनोद पाटील येत आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज रणजित ठाणगे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो संजय पवार. गोलंदाज सज्ज होतात. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला जाऊन ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला. पंच रतन मानेरकर यांनी वाईडचा इशारा केलाय. अवांतर धावसंख्येने इथं मानपाडा संघाचं खातं खोललं जात आहे. बिनबाद एक अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. आजच्या दिवसाचा जर विचार केला संदप संघाने अतिशय चांगली कामगिरी केली. मानपाडा संघाने अतिशय चांगली कामगिरी केली. 2-2 सामने जिंकून हे संघ मात्र इथं एकमेकांची 2 हात करतायत. स्ट्राईक एंडला आपण पाहतो सर्वात अनुभवी फलंदाज रणजित ठाणगे. गोलंदाज सज्ज होतात. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतो. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र एका बाजूला पाहतो अनुभव फलंदाजाकडे अनुभव आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो गोलंदाजाकडे भरपूर अनुभव आहे आणि तो अनुभव नक्कीच खेळपट्टीवर सिद्ध करताना दिसतो. पहिला चेंडू वाईड हाताळला. तदनंतर आपण पाहिलं तर अतिशय चांगलं कमबॅक गोलंदाज विनोद पाटीलच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुन्हा एकदा सज्ज होतात. राईट आर्म ओव्हर द विकेट. विनोद पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. फ्रंट फुटला पुढे सरकवून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. इथं लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव येते धाव फलकावर. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर पंच म्हणून अतिशय चांगली कामगिरी आमचे रतन मानेरकर मॅन फ्रॉम पाले आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अजित निकम मॅन फ्रॉम बदलापूर असे 2 पंच आजच्या दिवसात अतिशय सुरेख कामगिरी पंच म्हणून त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. विनोद पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र चेंडू सातत्याने खाली ठेवण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज. यशस्वी ठरतात. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. संघनायक पहिलं षटक हाताळतोय. जबाबदारी या संघनायकाने स्वीकारली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होते. आतापर्यंत एकही मोठा फटका या गोलंदाजानं या फलंदाजानं मारून दिलेला आहे. याच्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता गोलंदाज किती चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर फक्त आणि फक्त 2 धावा. चांगली गोलंदाजी. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडीशी उसली घेतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. प्रत्येक चेंडूवर इथं अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागतं फलंदाजाला आणि त्या परीक्षेचा जर विचार केला तर परीक्षेमध्ये सातत्याने पास होताना दिसतात गोलंदाज आणि फलंदाज मात्र पूर्णपणे बॅकफुटला संघर्ष करताना दिसत आहेत. फलंदाज संजय पवार. विनोद पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय. धावा धावून घ्यायच्यात लक्षात घ्या. तोपर्यंत इथं फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहतो गोलंदाज विनोद पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतो. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर फक्त आणि फक्त 3 धावा. विनोद पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र समोर खेळता सुरेख फटका. परफेक्ट टायमिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावतोय. फलंदाजाच्या बॅट मध्ये येतोय तो षटकार. 6 धावा. शेवटच्या चेंडूवर फलंदाज रणजित ठाणगेने षटकार ठोकला आणि धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 9 धावा. 5 चेंडूंमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होती गोलंदाज विनोद पाटील या गोलंदाजानं. तदनंतर आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवर मोठा फटका आला. 6 धावा येतात धाव फलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद 9 धावा.
पहिल्या षटकाचा जर विचार केला तर गोलंदाज होते विनोद पाटील. या गोलंदाजाने नक्कीच चांगली गोलंदाजी केली. फक्त 9 धावा खर्च केला आणि फिरकीचं अस्त्र इथं बाहेर काढलंय संघनायक विनोद पाटील या संघनायकाने. प्रवीण पाटील येत आहेत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंडला आपण पाहतो सलामीचे फलंदाज संजय पवार. गोलंदाज सज्ज होता प्रवीण पाटील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र कोलर टप्प्याचा चेंडू. सुरुवात चांगली झाली गोलंदाजाच्या माध्यमातून, कारण हे दोन मुख्य फलंदाज खेळपट्टीवर असताना मात्र यांना शांत ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच गोलंदाज प्रवीण पाटीलला करावं लागेल, कारण हे दोन्ही फलंदाज अनुभवी आहेत, विस्फोटक फलंदाज आहेत. आणि इथं मात्र प्रवीणच्या माध्यमातून चांगली सुरुवात होते. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 10 धावा. पुन्हा एकदा तयार. लो फुलटा चेंडू ऑनसाईडला खेळतात. प्रवीण पाटील चेंडू खाली येतात. थोडीशी चूक होते मात्र इथं बॅकिंग चांगल्या पद्धतीने आपण पाहतो. रमेश पाटील आले. चेंडू उचलून फेकेपर्यंत थोडासा उशीर होतोय. तोपर्यंत इथं धावा येत आहेत त्या 3. या सामन्यात जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये दाखल होईल. तदनंतर 3 संघांमध्ये चिठ्ठ्या उडवल्या जातील बायसाठी. 13 धावा आपण पाहतो धाव फलकावर. प्रवीण पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू लो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल होतोय. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तोपर्यंत फक्त सिंगल येते. धावसंख्या पोहोचते ती 14 वर. 14 धावा आपण पाहतो धाव फलकावर. 4 षटकांचा सामना. पहिल्या षटकामध्ये विनोद पाटील या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली. धावा खर्च केल्या फक्त 9. आणि दुसऱ्या षटकामध्ये प्रवीण पाटील कमबॅक करण्याचा चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतायत. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद 14 धावा. इथे मात्र ऑन साईडला खेळतायत. इथं क्षेत्ररक्षकाचं व्यवस्थित लक्ष नाही. कदाचित लक्ष जर व्यवस्थित असतं तर फलंदाज कदाचित धावचिती झाला असता. मात्र क्षेत्ररक्षकाचं व्यवस्थित लक्ष नव्हतं. तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 15 वर. दुसरे षटक मार्गस्थ असताना 15 धावा आपण पाहतो धाव फलकावर. बिनबाद 15 अशी सुरुवात आपण पाहतोय. ती मानपाडा संघ पहिल्या सत्रामध्ये इथं फलंदाजी करतोय. प्रवीण पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न केलाय. अतिशय वेगानं हाताळला हा चेंडू आणि फलंदाजाला पूर्णपणे बीट करून गेला. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. दबाव वाढवण्याचा प्रयत्न दिसतोय. चुका करण्यासाठी परावृत्त करतोय गोलंदाज प्रवीण पाटील. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. इथे मात्र व्यवस्थित संपर्क होत नाही. पायचितचा अपील उचलून धरले पंच रतन मानेरकर यांनी. बिग विकेट. फलंदाज संजय पवार बॅक टू पॅव्हिलियन. पंधरा धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपण पाहिली ती संजय. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो रणजित या दोन फलंदाजांमध्ये पहिल्या विकेटचं पतन झाले 15 धावसंख्येवर. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय प्रवीण वझे हा नवीन फलंदाज. एक विस्फोटक आक्रमक फलंदाज. इथून मात्र या दोन फलंदाजांना चांगली फलंदाजी करून धावसंख्येला एक चांगला आकार द्यावा लागेल. धावसंख्या सातत्यानं धावफलक हलता ठेवावा लागेल, कारण 4 षटकांचा सामना. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर फलंदाजी अतिशय खोलवर संदर्भ संघाची किती मोठं लक्ष असू द्या तो पाठलाग करण्याचा प्रयत्न सातत्याने या संघाने केलाय. या संघासमोर तुम्हाला जर चांगलं लक्ष ठेवायचं असेल तर कमीत कमी 45 ते 50 धावा तरी धावफलकावर यायला हव्यात, कारण दुसऱ्या बाजूला विस्फोटक फलंदाज सातत्याने विस्फोटक फलंदाजाचा भरणा आपण पाहतो. मधुकर पाटील असतील, रमेश पाटील असतील, सुभाष पाटील असतील, विनोद पाटील असतील, शशांक पाटील असतील, सातत्याने सर्व फलंदाज चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करतात फलंदाज म्हणून. मात्र इथं जर विचार केला तर आतापर्यंत 2 षटकांचा वाजवी खेळ इथं संपला. धावा आपण पाहतो धावफलकावर 1-15. तिसरं षटक मार्गाचं संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज आपण पाहतो गिरीश पाटील येत आहेत. 40+ संघटनेचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू समोर खेळायचा सुरेख फटका, मात्र फटका इथं फसलाय आणि सुभाष पाटील यांना आपण पाहतो सातत्याने सीमा रेषेवर अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय तो गोलंदाज गिरीश पाटील यांच्या माध्यमातून.
दोन गोलंदाजांनी सुरुवात चांगली केली. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज विनोद पाटील या गोलंदाजानं फक्त 9 धावा खर्च केल्या. तदनंतर आपण पाहिलं गोलंदाज होते प्रवीण पाटील या गोलंदाजानं फक्त 6 धावा खर्च केल्या. आणि संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज आपण पाहतो गिरीश पाटील, पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. चांगली सुरुवात होते त्यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय बळीराम म्हात्रे, लेफ्ट हँड राऊंड द विकेट. इथं मात्र फटका फसलाय. झेल होईल का पाहायचं. अरविंद पाटील आले, चांगला प्रयत्न केला होता, मात्र बॅकिंग चांगली होती ती रमेश पाटील यांच्या माध्यमातून. अगोदरच वेगानं पुढे सरकले होते. जर जागेवर थोडंसं अंतर कापल्यानंतर जर थांबले असते तर कदाचित झेलही झाला असता. मात्र झेलचं रूपांतर सुटलेल्या झेलचं रूपांतर 2 धावांमध्ये होते. धावा आपण पाहतो धाव फलकावर 17 धावा. गिरीश पाटील, लेफ्ट हँड राऊंड द विकेट. इथे मात्र फटका फसलाय. बघूया यष्टीरक्षक शशांक पाटील आले, चेंडू खाली, झेल टिपला जातोय. आतापर्यंत जर विचार केला या षटकामध्ये आतापर्यंत 2 गडी बाद केलेत आणि तिसऱ्या षटकामध्ये अनुभवी गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय ते आपण प्रत्यक्ष इथं मैदानात पाहतो. गिरीश पाटील अतिशय चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं फक्त 9 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं फक्त 6 धावा आल्या आणि तदनंतर तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर फक्त आणि फक्त 17 धावा. दोन सामन्यामध्ये जी फलंदाजी आपण पाहिली मानपाडा संघाची ती फलंदाजी मात्र इथं या तिसऱ्या सामन्यामध्ये दिसत नाहीये. त्याला कारण संदप संघाची योग्य दिशा आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी आणि तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण पाहतोय ते संदप संघाच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, लेफ्ट हँड राऊंड द विकेट. इथे मात्र अतिशय सुरेख फटका, ताकदीचा पुरेपूर वापर केला जातोय. फलंदाज आपण पाहतोय प्रवीण वजेच्या बॅट मध्ये येतोय तो मोठा फटका, 6 धावा, षटकार. थोडंसं दडपण वाढवलं होतं गोलंदाजानं, मात्र इथं गोलंदाजावर हल्ला चढवला जातो आणि दडपण झुगारण्याचा प्रयत्न केला जातो तो फलंदाज प्रवीणच्या माध्यमातून. 23 धावा आपण पाहतो धाव फलकावर. इथं मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही, चेंडू मागे सरकतोय तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते ती लेग बाईटच्या स्वरूपात. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 24 धावा. एका षटकाराचा जर अपवाद वगळला तर नक्कीच या षटकामध्ये गोलंदाज गिरीश पाटीलने चांगली गोलंदाजी केली आहे. धावांची गरज होती मानपाडा संघाला, एक मोठा फटका आला फलंदाज प्रवीणच्या बॅटमधनं. 6 धावा आल्यानंतर एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 24 धावा. गिरीश पाटील, लेफ्ट हँड राऊंड द विकेट. इथं मात्र समोर खेळता सुरेख फटका, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार होतोय. पंचांचा इशारा येतोय तो 6 धावा. तीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. पहिल्या 2 षटकामध्ये धावा होत्या फक्त 15 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 15 धावा. तर 3 षटकांचा वाजवी खेळ इथं संपला. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 30 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ गोलंदाज आपण पाहतो संघनायक विनोद पाटील या संघनायकाने वापर केलाय गोलंदाज सुभाष पाटील या गोलंदाजाचा. सुभाष पाटील कशी गोलंदाजी करतील आणि खेळपट्टीवर 2 फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतील ते पाहावं लागेल. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 30. सुभाष पाटील, राईट हँड राऊंड द विकेट. इथे चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात. बघा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडीशी उसळी घेतोय, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी. इथून मात्र उर्वरित 5 चेंडूंमध्ये प्रवीणकडनं नक्कीच अपेक्षा असतील मानपाडा संघाला, कारण एक विस्फोटक आणि आक्रमक फलंदाज या फलंदाजाने तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजावर हल्ला चढवला. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. फ्रंटफुटला पुढे सरकून मारण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. ज्या फलंदाजानं तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला होता तोच फलंदाज मात्र शेवटच्या षटकामध्ये 4थ्या षटकामध्ये संघर्ष करताना दिसतोय. चांगली गोलंदाजी गोलंदाज सुभाषच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुन्हा एकदा तयार, राईट हँड राऊंड द विकेट. आता मात्र फटका फसलाय. बघूया यष्टीरक्षक झेल घेतील का.
इथं मात्र असं वाटलं होतं की यष्टीरक्षक झेल घेतील, मात्र जगदीश पाटील होते झेल खाली. झेल सुटलाय तोपर्यंत 2 धावा आपण पाहतो धावफलकावर. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 32 धावा. बत्तीस धावा आपण पाहतो धावफलकावर. पहिल्या सत्रामध्ये मानपाडा संघ नाणेफेक गमावल्यानंतर इथं फलंदाजी करतोय. संदप संघानं इथं नाणेफेक जिंकली आणि प्रथम मानपाडा संघाला इथं फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. सुभाष पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र ऑन साईडला खेळतात. इथे घोषितच्या स्वरूपात एक धाव येते धावफलकावर. चेंडू द्यायचा आहे. तेहतीस धावा आपण पाहतो धावफलकावर. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. चौथं षटक मार्गच असताना एकूण 33 धावा आपण पाहतो धावफलकावर. शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च करून या गोलंदाज सुभाष पाटील या गोलंदाजांनी दाखवून दिले. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्या. तदनंतर आपण पाहतो हाणामारीच्या षटकामध्ये सुभाष पाटील चांगली गोलंदाजी करतायत. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंच रतन मानेरकर यांचा वाईडचा इशारा येतो. अवांतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. धावसंख्या एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 34 धावा. 2 चेंडूंमध्ये नक्कीच 2 मोठे फटके मारण्याची गरज असेल या मानपाडा संघासाठी. इथे मात्र सुरेख फटका इनफिल्डच्या वरने चेंडूला काढलाय फलंदाजाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू होतोय तो फरार आणि येतोय तो चौकार. 4 धावा. तर आदरणीय विश्वनाथ सेठ मस्कर रायगड समालोचक संघटनेचे सल्लागार तसेच आमचे रायगड समालोचक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय संदीपदादा पाटील तसेच उपाध्यक्ष आदरणीय महेश म्हात्रे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं आम्ही व्यासपीठावर या आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. समोर खेळता सुरेख फटका आपण पाहतोय. मधुकर पाटील येतात चेंडू खाली. चांगलेच खराब क्षेत्ररक्षण होतंय. असं वाटलं होतं की चेंडू उचललाय त्यांनी पण चेंडू इथं त्यांच्या हातून निसटलाय. तोपर्यंत धावा आपण पाहतो धावफलकावर. चार षटकांचा खेळ इथं संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 41 आणि 42 धावांचं एक चांगलं लक्ष ठेवलंय ते मानपाडा संघानं संदप संघासमोर. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय संदीपदादा पाटील रायगड समालोचन असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष तसेच आमचे उपाध्यक्ष महेशदादा म्हात्रे तसेच त्यांच्या बरोबरील सर्व सहकारी यांचं आम्ही या व्यासपीठावर आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना मानपाडा संघाने निर्धारित 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये धावा कुठल्या ते 41 आणि 42 धावांचं एक चांगलं लक्ष ठेवलंय ते संदप संघासमोर. त्या लक्ष्याचा पाठलाग संदप संघ कशा पद्धतीने करेल आणि त्या धावांचा डिफेन्स इथं मानपाडा संघ कशा पद्धतीने करेल हे ऐकूया आमचे सहकारी समालोचक डोंबोलीचा एक बुलंद आवाज प्रसाद परबसर यांना.
हॅलो. थँक्यू सो मच पंडित पाटील. 42 धावसंख्येचं लक्ष इथे उभारलं आहे आणि बघायचं आहे कुठला संघ या सामन्यातनं सामना जिंकून टॉप 3 मध्ये प्रवेश करणार. कारण ऑलरेडी नारळी संघ या स्पर्धेमध्ये टॉप 3 मध्ये प्रवेश केला आहे. कोळेगाव संघाने सुद्धा प्रवेश केला आहे आणि दोन्ही संघांनी जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला मागच्या 2 दिवसांमध्ये. आणि बघायचं आजचा दिवस कोणाचा असेल आणि कुठला संघ त्या 2 संघांशी ड्रॉमध्ये फाईट करेल. जो या सामन्याचा विजेता संघ ठरेल तो निश्चितच त्या 2 संघांबरोबर फाईट करेल तो ड्रॉमध्ये. ओपनिंग पेअर ऑन द ग्राउंड मधुकार येतो. मधुकारच्या सोबत येतो तो रमेश. या 42 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे फलंदाज पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बघायचे कशा प्रकारे ते सुरुवात करून देणार आपल्या संघाला रमेश आणि मधुकर. आपण पाहता स्वर्गीय शिवदादा शेलार स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा 40+. एकूण 3 दिवसाचा कालावधी. कारण या अगोदर आपण बघितलं तर 2 दिवसाचाच कालावधी या क्रिकेट स्पर्धेचा होता. पण भरपूरशा संघांची मागणी अशी होती की आम्हाला सुद्धा खेळायचं आहे क्रिकेट स्पर्धेमध्ये. त्यामुळे 1 दिवसाचा कालावधी वाढला आणि सगळं तुम्ही बघा जे 16 होते ते 16वरून हे संघ 24 झाले आणि तुम्हाला प्रत्येक दिवसामध्ये 8 संघ खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळाले. 24 संघांचा समावेश 3 पारितोषिक या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. रोख रुपये 60,000, रोख रुपये 30,000 आणि रोख रुपये 15,000 अशा पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे. ऑल द बेस्ट. सामना आपण सुरू करूया आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय तो संजय पवार. फुल टॉस चेंडू, खराब चेंडू आणि योग्य उत्तर, पण एकपेक्षा जास्त काहीच नाही. जस्ट 1, ओनली 1, एकच धाव. आणि स्ट्राईक रोटेट झाले ते एका धावेच्या मध्ये नाही, म्हणजेच स्ट्रायकिंग गेला रमेशकडे. जरी चेंडू डिक्लेअर्समध्ये जातोय निश्चितच फलंदाज आपले स्ट्राईक चेंज करू शकतात. लक्ष येते 42 धावांचं पॉवर प्लेचं पहिलं षटक. मागच्या सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार याच खेळाडूने मात्र मिळवला होता. तो गोलंदाजी मार्क करतो संजय पवार. ओव्हरपिच आहे, ऑनसाइडला प्लेस केला का चांगला क्षेत्र पाहायला मिळते. गुड फिल्डिंग, फेक सुद्धा चांगली होते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये रमेशला पहिल्या चेंडूवर संधी मिळत नाहीये गॅपमध्ये खेळण्याची. बघूया आपण. लॉंग ऑन एक आहे, मिड विकेट एक आहे. हे 2 खेळाडू पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर सर्कलच्या बाहेर. मिड ऑन आहे, थोडासा वाईडिश लाईक आपण पाहतो खेळाडू मिड ऑफ मध्ये. नेक्स्ट बॉल. रनवे मध्ये प्रॉब्लेम निश्चित पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर जावं लागतंय. पॉइंट आहे, गली एक आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट कव्हर आहे. एक मिड ऑफ आणि एक वाईडिश मिड ऑफ असे 2 खेळाडू तुम्ही पाहता जवळ उभे आहेत. नेक्स्ट बॉल. संजय पवार. ओव्हरपिच चेंडू हवेमध्ये, झेलची संधी. यस इट इज. फर्स्ट विकेट डाऊन. पहिलाच धक्का दिलाय तो म्हणजेच मानपाडा संघाने संदप संघाला आणि बाद होते फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आघाडीचा तो म्हणजेच रमेश पाटील. संतोष मात्रेने झेल टिपलाय. व्यासपीठावर थोड्याच वेळापूर्वी आपण बघितलं आगमन झालंय रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष संदीप पाटील. त्यांच्यासोबत उपाध्यक्ष सुद्धा उपस्थित आहेत महेश मात्रे. आज नावरेली संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतो टॉप 3 मध्ये पोहोचले आणि खास करून त्यांचं क्रिकेट किंवा विश्वनाथ शेठ मस्कर यांना निश्चितच सपोर्ट करण्यासाठी ही सर्व मंडळी इथे उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पण पूर्ण दिवस शेड्यूल त्यांचं बिझी आहे आणि विश्वनाथ शेठ मस्कर यांना शब्द दिलाय की थोडा वेळ आम्ही थांबू, अजून पुढच्या कामासाठी जावं लागणार आहे. स्ट्रायकिंग गेला न्यू बॅट्समन येतो तो सुभाष. लोअर फुटा चेंडू ऑनसाइडला प्लेस केला. बिग सिंगल घेण्याचा प्रयत्न होता, थोडीशी मात्र चूक होते आणि बिग सिंगल कंप्लीट. संदीप पाटील यांचे थोरले बंधू सुनील दादा पाटील सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत. एक धाव या चेंडूवर. नेक्स्ट बॉल. संजय. फुल टॉस आहे, ड्राईव्ह केला ऑन साइडला. लॉंगला क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करेल संजीत ठाणगे. 2 धावाचा प्रयत्न, फेक चांगली होते. गुड डिसिजन फ्रॉम सुभाष. फक्त एकच धाव या चेंडूवर.
धावसंख्या धावफलकावर 3 धावा. चेजिंग द टोटल ऑफ 42 in 4 ओव्हर. रिक्वायर 110.50. नेक्स्ट बॉल संजय पवार. फुल टॉस आहे. अप्रतिम फटका गॅप मध्ये एक्झिक्यूट केला आहे. लॉंग ऑफला कोणी खेळाडू जवळपास नाहीये. 2 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषे बाहेर दणदणीत चौकार. कॉन्सन्ट्रेशन खूप इम्पॉर्टंट होतं या चेंडूवर आणि तो फटका एक्झिक्यूट केला. गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय आणि चौकार वसूल केलाय तो सुभाष पाटील. चौकारच्या मैदानी धावसंख्या पुढे सरकली आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर 8 धावा 7 धावा. चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. शेवट चेंडूचा जर चौकार वगळता अक्षरशः जखडून ठेवलं होतं फलंदाजांना. मोठ्या फटक्यापासून थोडंसं दूर ठेवलं होतं, वंचित ठेवलं होतं आणि चांगली इथे गोलंदाजी केली असं म्हणायला हरकत नाहीये ती संजय पवारने. पॉवर प्लेचा शेवट चेंडूवर एक चौका तुम्हाला पाहायला मिळाला. आता मात्र क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्फावण्यात येणार, फैलवण्यात येणार, कारण पॉवर प्लेचा एकमेव षटक होतं. त्यामुळे सर्कलच्या बाहेर तुम्हाला 5 खेळाडू पाहायला मिळतील आणि चेंडू सोपवला आहे तो गोलंदाज प्रवीण वझेच्या हातामध्ये. रेग्युलर प्रॅक्टिस करणारा खेळाडू आहे प्रवीण वझे. गोलंदाजी त्याची स्ट्रेंथ आहे, त्याची ताकद आहे. बघूया आपण संजय पवार डीप लॉंग ऑनला. एक खेळाडू हळूहळू थोडासा वाईडिश उभा आहे लॉंग ऑनमध्ये, जो मिड विकेटला हळूहळू सरकतोय. इथं तो रणजित ठाणगे आणि एक खेळाडू डीप स्क्वेअर लेगमध्ये. ऑल द बेस्ट. शॉट ऑफ गुड लेंथ. चेंडू उडवलाय आणि ऑन साईडला चेंडू वाईडिश लॉंग ऑन. मिड विकेटच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. पंचांचा इशारा षटकार. आगाज अच्छा हुआ है, अंजाम भी अच्छा होगा असं जणू काय दाखवत असताना मधुकर पाटीलच्या बॅटमधून हा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. तो कोळेगाव आणि नारिवली संघाचे संघनायक आपण रिपोर्ट करा आमच्या आयोजकांकडे समोर. कोळेगाव विरुद्ध नारिवली या दोन संघ आणि त्याचबरोबर चालू असलेल्या सामन्याचा विजेता संघ यांच्यामध्ये ड्रॉ केला जाईल. नेक्स्ट बॉल फ्रॉम प्रवीण. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकले तर मधुकरने. चेंडू हवेमध्ये, झेलची संधी नाकारता येत नाहीये आणि इथे ड्रॉप. खराब फिल्डिंग. बॅकअप जोपर्यंत येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. सांगितलंय मधुकरने 3 धावा आपण पूर्ण करू शकतो. गुड रनिंग, व्हेरी गुड रनिंग. झेली ते घेत थोडासा क्रॅम्प आय थिंक तिथे आले त्या खेळाडूच्या. बघा पंच रिक्वायरमेंट असेल तर ताबडतोब कॉल द्यायचा आहे आमच्या व्हॉलंटियर्सना. 3 धावा धावून पूर्ण होत आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण निलेश साळवी. निश्चित खरंच कौतुक कर निलेशचं. आमचे सेवक फिल्डिंग निश्चित तुम्ही पाहतात क्रॅम्प येतोय, कारण हे सर्व 40+ खेळाडू आहेत. पण सध्याचं हे क्रिकेट आपण बघतोय की स्वतः फिट राहण्यासाठी हे सर्व क्रिकेटर्स एकत्र येतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की संघटना जेव्हा स्थापन झाली तर 12वा खेळाडू त्याच्यामध्ये जायचं आहे. एक्स्ट्रा प्लेअर कोळेगावचे कर्णधार आपण सुद्धा रिपोर्ट करायचं आहे. पण संघटनेची स्थापना झाली अशोक तेव्हापासून आपण बघतोय की प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी तर खेळतोच आहे, पण स्वतः सुद्धा फिट राहण्यासाठी खेळतोय. हे सुद्धा आपल्याला चित्र पाहायला मिळालंय आणि त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून आपल्याला खूप चांगली कामगिरी पाहायला मिळते. तर 12वा खेळाडू त्याच्यात इन होतोय. एका खेळाडूला तुम्ही आता क्रॅम्प आलाय आणि त्या मुवमेंटला तुम्ही आता निलेश साळवी त्याची जबाबदारी मात्र घेत असताना, काळजी घेत असताना. धावसंख्या धावफलकर एकूण अंकी झाली ती एकूण 16 धावा. या 3 धावा धावून पूर्ण केल्यात त्या मधुकरने. स्ट्राईक एंडला सुभाष पाटील विथ द ग्लोव्ज. सध्याच्या घडीला जबरदस्त फॉर्म मध्ये संदप संघ 40+चा. सुभाष पाटील सुद्धा जबरदस्त फॉर्म मध्ये गोलंदाजी असो खूप चांगली कामगिरी पार पडली आहे. थोडासा मागे येत असताना चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न होता. स्वतः प्रवीण चेंडू कव्हर करेल तोपर्यंत फक्त एकच धाव मिळते ती फलंदाज सुभाषला आणि धावसंख्या हळूहळू पुढे सरकते. एकूण 17 धावा धावफलकावर. लक्ष आहे ते 42 धावांच्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी. या इनिंगमध्ये आतापर्यंत एक षटकार मधुकरच्या बॅटमधून, एक चौकार आपण सुभाष पाटीलच्या बॅटमधून बघितलाय. स्ट्रायकिंग एंडला मधुकर पाटील. 17 लॉस ऑफ 1.
खूप चांगला फटका ड्राईव्ह केलाय कव्हर्स मध्ये, थोडासा अपिष्ट, पण एक पेक्षा जास्त काहीच नाही. कोळेगाव संघ रिपोर्ट करतोय. थँक्यू. ड्रॉसाठी आपण रेडी राहायचं आहे. चालू असलेल्या सामन्याचा विजेता संघ या 3 संघांमध्ये ड्रॉ केला जाईल. चालू असलेल्या सामन्याचा विजेता संघ नारिवली आणि कोळेगाव. शॉट ऑफ गुडलेन लीडिंग एज, चेंडू हवेमध्ये मिस्कियुक. फटका खेळायचा प्रयत्न, पण फटका थोडासा लेट झालाय आणि बॅटचा स्टिकर ज्या ठिकाणी असतो त्या स्टिकरला चेंडू लागून मात्र निश्चित वरती उडाला आणि तोपर्यंत कंप्लीट झाली ती फक्त आणि फक्त एकच धाव. भरत भोईर, विश्वनाथ मस्कर यांनी पुरस्कृत केला. तुम्ही बघा हे टी शर्ट्स. 1 to go, लाऊड कॉल फ्रॉम अंपायर. अंडरआर्म क्रिकेट सुद्धा आम्हाला असाच आवाज ऐकायला मिळतो अजित निकमच्या माध्यमातून, आणि ओव्हरआर्म क्रिकेट सुद्धा 1 to go. हो, ब्युटिफुल डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी. ब्लॉक होलचा चेंडू किंचीचा एसटीच्या बाजून निघून जातोय. व्हेरी गुड डिलिव्हरी. आणि दुसरं षटक इथे समाप्त होतंय. धावसंख्या 19 धावा धावफलकावर. लक्ष आहे ते 42 धावांचा सामना जिंकण्यासाठी. 42 रन्स टू विन. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 23 धावांची आवश्यकता. चांगला कमबॅक केलंय गोलंदाज या षटकात प्रवीणने. या षटकाची सुरुवात षटकाराने झाली, त्यानंतर 3 धावा, त्यानंतर 3 सिंगल्स पाहायला मिळाले. एकूण खर्च केले ते या षटकात 12 धावा. आणि बघायचं आता उर्वरित 2 षटकांमध्ये या 23 धावांचा संरक्षण कुठले 2 गोलंदाज करणार. लवकर डिसिजन घ्या मानपाडा संघ. आणि संगणकाने जबाबदारी दिली आहे. गोलंदाज, तिसरा गोलंदाज तुम्ही मला पाहायला मिळतोय, वापरला जातोय. गोलंदाजी मार्कवर हा गोलंदाज सज्ज होईल तिसरा षटक घेऊन. समीकरण उरले 12 चेंडू आणि गरज आहे ती 23 धावांची. आपण पाहत आहोत तर स्वर्गीय शिवदादा शिलार स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा 40+. खूप चांगली संकल्पना. आणि एक गोष्टीचा आवर्जून उल्लेख करेन, जेव्हा मीटिंग पार पडली 40+ क्रिकेट संघटनेची, त्या मीटिंगमध्ये आवर्जून उल्लेख असा केला की एखाद्या गावाने किंवा एखाद्या आयोजकाने जर स्पर्धा ठेवली तर बाकीचे आयोजक त्या तारखेमध्ये ढवळाढवळ करणार नाही किंवा अशा मुवमेंटला बाकीची कुठली स्पर्धा होणार नाही. एक स्पर्धा संपन्न झाली की मग दुसऱ्या आयोजकांनी दुसरी स्पर्धा ठेवावी, या गोष्टीचा उल्लेख झाला होता. आणि त्या गोष्टीचं तंतोतंत पाळणे करत असलेला प्रत्येक संघ आपल्याला पाहायला मिळतोय, प्रत्येक आयोजक आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खास करून यावर्षी आपण जर बघितलं तर नवीन अजून एक बदल पाहायला मिळाला की 40+ क्रिकेट संघटनेच्या जेवढ्या काही क्रिकेट स्पर्धा होत आहेत त्या सर्व स्पर्धांमध्ये अशोक पाटील यांची नियुक्ती झाली ॲज अ स्कोरर म्हणून. खूप चांगली कामगिरी. आणि बघा तुम्ही पाहू शकता की जवळजवळ 16 फेब्रुवारीपर्यंत शेड्यूल बिझी झालं आहे सर्व 40+ क्रिकेटच्या टुर्नामेंटचं. थँक्यू अशोक. आता जस्ट आपण पाहतोय की जानेवारी सुरू झालं आहे, फर्स्ट वीक आहे, पण जवळजवळ फेब्रुवारीच्या 3ऱ्या वीकपर्यंत शेड्यूल बुक झालं आहे. थँक्यू अशोक. ही माहिती तुम्हाला मी आतापर्यंत थोड्या वेळ देऊ, कुठल्या कुठल्या स्पर्धा होणार आहेत त्या. चालू असलेली क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहोत ती म्हणजेच कमलपाडा टुर्नामेंट 2 ते 4. त्यानंतर आपण पाहू शकाल उंबाडीची टुर्नामेंट 7 ते 9. त्यानंतर आपण बघू शकाल आगासांची टुर्नामेंट 10 ते 12 3 दिवस. त्यातील टुर्नामेंट आहे ती 13 ते 15. हेदुर्टी टुर्नामेंट आहे ती 16 आणि 17. त्यानंतर भगवा चषक कोळेगाव रणजित यांचा 18 ते 21. देवीचा पाडा टुर्नामेंट 22 ते 24. नेक्स्ट बॉल. थांबून खेळायचा प्रयत्न होता, विकेटच्या मागे होती ती चूक. संघ इथे मात्र पाहतात स्ट्रगल करतोय. पंच सिग्नल करतात 22चा. यशीच्या वरून चेंडू निघून जातोय. त्यानंतर 26 ते 30 वाकळणची टुर्नामेंट पाहायला मिळेल 40+ची. आज हे टुर्नामेंट 4 ते 6 फेब्रुवारी. स्लोअर 1 चेंडू ऑन साइड, अप्रतिम फटका. टिपिकल मधुकर पाटील शॉट, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. त्यानंतर अजून काही स्पर्धा आहेत फेब्रुवारीमध्ये. आडोलीची टुर्नामेंट 7 ते 9 असेल. जुळडोंबिवलीची क्रिकेट स्पर्धा 11 ते 13 आणि त्यानंतर मोठा गावची क्रिकेट स्पर्धा असेल तर 14 ते 16. अशा सर्व संघाने आपल्या तारखा बुक करून ठेवल्यात ऑलरेडी. यासाठी कौतुक व्हायला पाहिजे, म्हणजेच
40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचं, त्याचबरोबर अर्जुनभाई पाटील यांचं सुद्धा, बाळा बोराडे, कृष्णा कीर, उपाध्यक्ष गिरीश पाटील यांचा सुद्धा आवर्जून उल्लेख केला, कारण नवनिर्वाचित उपाध्यक्ष आहेत. नेक्स्ट बॉल इनसाइड एज अँड प्लेड ऑन, फलंदाज बाद. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहतोय, बॅटची खालची कड घेऊन आतली कड घेऊन बरोबर चेंडू यष्टीवर ब्रश होतोय आणि प्लेड ऑनच्या स्वरूपात मैदानावर फलंदाज बाद होतोय तो आघाडीचा मधुकर पाटील. काय फाईट दिली, काय झुंज दिली आहे, काय संघर्ष केलाय तो मानपाडा संघाने. या संघाला पॅनल्टी लागली सकाळी, आपण जर बघितलं त्या संघाला पॅनल्टी सुद्धा लागली होती. खेळाडू उशिराने दाखल झाले, सामना ओव्हर रेट्स कमी पाहायला मिळाले आणि त्या मुवमेंटला तुम्हाला पाहायला मिळते या संघाला पेनल्टी लागून सुद्धा या संघाने अप्रतिम परफॉर्मन्स दिलाय आणि अजूनही तो संघ इथे स्ट्रगल करत असताना. पॅनलच्या बाबतीत आम्ही जर बघितलं, सांगेम प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आम्ही बघितली, पंचांनी मात्र प्रत्येक सामना हा 4 षटकांमध्ये 4 मिनिटांमध्येच कव्हर झाली पाहिजे, 1 षटक अशी मात्र ताकीद दिली होती. तर पुढचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला स्वतः कॅप्टन येतो विनोद. धाव संख्या झाली एकूण 26 धावा. नऊ चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन, नॉन स्ट्रायकिंग एंडला एक अनुभवी खेळाडू सुभाष पाटील. खोदून काढला, अप्रतिम फटका ऑन साइडला प्लेसमेंट केलाय, क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करतोय, चांगला क्षेत्ररक्षक संजय पवारचं, गुड फिल्डिंग, सुपर फिल्डिंग. थोडासा तो घसरला होता, बॅलन्स केला होता, पण निश्चित खूप चांगला चेंडू कव्हर केलाय. आरेगावचे अनिल पाटील यांचे इथे आगमन झाले, मनपूर्वक स्वागत आहे आणि विनंती करेन त्यांना की आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला सुभाष पाटील. खोलो डब्याचा चेंडू स्टेप आउट ऑन साइडला प्लेस केलाय, रणजित चेंडू कव्हर करतोय, गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक पेक्षा जास्त काहीच नाहीये. जीवाचं रान करत असताना हे मानपाड्याचे खेळाडू, त्यांना माहिती आहे की सामना खूप इम्पॉर्टंट आहे, समोरचा संघ तेवढाच ताकदीचा आहे, तेवढाच मजबूत आहे आणि याच्या संघासमोर 2 हात काढायचे असेल तर निश्चितच जीव ओतून इथे मात्र फिल्डिंग करावीच लागेल. दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळते आणि तेवढी चांगली गोलंदाजी या षटकामध्ये गोलंदाज मंगेशची. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 14 धाव्यांची गरज. स्लोअर वन चेंडू, फिंगर रोल करायचा प्रयत्न या चेंडूच्या भोवती आणि तुम्ही वादत एक्सपेरिमेंट करण्याच्या नादामध्ये चेंडू निश्चित तुम्ही वादत लेग स्टिकच्या बाहेर निघून जातोय आणि वाईटचा सिग्नल. नेक्स्ट बॉल. 6 चेंडू आणि गरज आहे ती 13 धाव्यांची. चेंडू हवेमध्ये, झेलची संधी आणि ओ ब्युटिफुल फिल्डिंग फ्रॉम रणजित ठाणगे. सुपर फिल्डिंग. जर चेंडू हुकला असता तर डेफिनेटली बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळाला असता, पण 2 धावा इथे वाचवल्यात असं म्हणायला हरकत नाही रणजित ठाणगेने आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलं आपल्या संघासाठी. समीकरण उरलंय, 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि गरज आहे ती 11 धाव्यांची. +40 ग्रामीण क्रिकेट संघटनेचा जो नियम आहे कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे 11 धावा आता मात्र टॉप 3 मध्ये जाण्यासाठी संदर्भ संघाला कराव्याच लागतील. पण मागच्या 3 षटकांमध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. पहिलं षटक आपण बघितलं, गोलंदाज संजय पवार 7 धाव्यांचं, त्यानंतर प्रवीणचं षटक आपण 12 धाव्यांचं बघितलं, त्याला सफलता मिळाली नाही. मंगेशच्या या षटकामध्ये एक षटकार आपण निश्चितच बघितलंय. एक विकेट मिळवल्या षटकात मंगेशने आणि धावा खर्च केले त्या एकूण 12. 6 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे आणि अजून एक या संघातला एक चांगला खेळाडू गोलंदाजी मार्गावर येतोय, एक चांगला अष्टपैलू रणजित ठाणगे. स्ट्राईक एंडला सुभाष, चांगला कॉन्टेस्ट, शॉट ऑफ गुड लेंथ, ब्युटिफुल बॉलिंग, सुपर बॉलिंग. प्री माइंडेड गोलंदाजी असं म्हणायला हरकत नाहीये. जणू काय त्याला माहिती होतं की सुभाष स्टेप आउट होणार, पुढे येणार. अशा मुवमेंटला बाउन्स देत असताना चेंडूला खूप चांगला राईज केलंय
आणि सरप्राईज केले ते स्ट्रायकिंगला फलंदाज सुभाष पाटीलला. नेक्स्ट बॉल पुन्हा शेपाडून खेळण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतोय. सरप्राइजिंग डिलिव्हरी, 1 बाउन्स कॉल दिलाय. 1 फॉर द ओव्हर. एकच बाउन्सर तुम्ही टाकू शकता एका षटकामध्ये. सुपर सुपर अँड सुपर बॉलिंग. फलंदाज पुन्हा स्टेप आउट झाले होते. स्ट्रायकिंगला सुभाष. 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. काय गोलंदाजी केली आहे रणजित ठाणगेने सुभाषच्या समोर. मागे थांबत असताना चेंडू हवेमध्ये, मिस टाइम, पण क्षेत्राच्या खूप दूरवर उभे आहेत आणि तोपर्यंत 2 धावा सहज इथे पूर्ण होणार. तिसरी धाव सुद्धा निश्चितच चालू आहे. प्रयत्न सुरू आहेत. फेक होते चुकीची आणि 3 धावा वेगाने पूर्ण केलेत कंप्लीट सुभाष आणि त्याचबरोबर विनोदने. इथे एक प्रत्येक धाव खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाची दोन्ही संघांसाठी. या धावा तुम्हाला जर रोखायच्या असतील तर 3 धावा या चेंडूवर कंप्लीट झाल्या, त्यामुळे 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि 8 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 8 धावा. जबरदस्त लढत मैदानाच्या सुरू आहे दोन संघांमध्ये. दोन संघ संघर्ष करत आहेत, फाईट करत आहेत, झुंज देत आहेत एकमेकांसमोर. आपल्या आयुष्यातली एक चांगली इनिंग प्रत्येक संघ इथे खेळण्याचा प्रयत्न करतोय, पण त्या दोनपैकी हे 2 संघ मात्र जीवाचं रान करून खेळत असताना पाहायला मिळतील. कारण इथे शर्त लागली आहे, जिद्द आहे 2 संघांमध्ये टॉप 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी. नार्लीच्या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये हे 2 संघ एकमेकांसमोर खेळले होते आणि संदर्भ संघ तेव्हा जिंकला होता. मानपाड्याच्या समोर बघायचं आहे त्या पराभवाची उट्टे इथे काढण्याची मात्र गरज आहे मानपाडा संघाला. तो सामना फायनलचा होता, पण हा सामना फायनलला जाण्यासाठी खेळायचा आहे. 3 चेंडू आणि 8 धावा. कॅप्टन ऑन स्ट्राईक विनोद आणि गोलंदाज एका चतुर्सत्री भूमिकेमध्ये मल्टिपल रोलमध्ये या संघामध्ये रणजित ठाणगे. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे. ब्युटिफुल डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता. लास्ट मुमेंटला अप्पर कटच्या माध्यमातून वीरेंद्र सेवाग स्टाईल पॉईंटच्या डोक्यांना खेळायचा प्रयत्न होता, पण यश मिळत नाहीये आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सुभाष थोडासा नाराज होतोय. 2 चेंडू आणि गरज आहे ती 8 धावांची. व्हॉट अ मॅच. नेक्स्ट बॉल. शॉर्ट ऑफ गुड लेंथ. पुन्हा पाठलाग करावा लागला. गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. सामन्यामध्ये काय कमबॅक केले रणजित ठाणगे आणि पूर्ण मानपाडा संघाने. व्हॉट अ परफॉर्मन्स. एका दिग्गज, एक पहाडी असा संघ संदप आणि त्या संघाला नमवण्याची ताकद ठेवली आहे ती मैदानावर मानपाडा संघाने. सुपर बॉलिंग. 1 चेंडू आणि गरज आहे ती 8 धावांची. स्लोअर 1 चेंडू टाकलाय. गतीमध्ये परिवर्तन. 7 धावेने सामना इथे खिशात टाकलाय मानपाडा संघाने आणि काय परफॉर्मन्स दिलाय, काय गोलंदाजी केली प्रत्येक षटकामध्ये. प्रत्येक गोलंदाज आपण जर बघितलं संजय पवार, प्रवीण, त्याचबरोबर मंगेश आणि आता मात्र स्वतः रणजित